हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विपुल दुरे. तर आज 30 डेज चॅलेंजचा आपला 13वा ब्लॉग आहे. 13वा ब्लॉग आहे. एक मॅसेज आला होता म्हणून बघितला नाही. तर आता फ्रेश ब्रिश होऊन बसलोय, केस म्हणले जरा जायचं आता एक बाहेर. जरा शुभम येणार आहे. त्या गाडीला आपला मोबाईल होल्डर लावायचं आहे, जसं मी माझ्या RS ला मध्ये लावलं होतं तसं. तर त्याला बघू आता त्या गाडीला बसतं का नाही आरून पाहायला. त्याला P4 आहे त्याची. बघू आता त्याच्या गाडीला बसता का नाही परफेक्ट. बघू आता पिक्चर बघतो एवढा. तो बोललेला 1 वाजता 2 वाजले. आता चाललंच, आता कधी निघेल ते मला फोन करेल. बघू आता तेव्हा निघेन मी पण. फ्रेश होऊन फक्त टी-शर्ट घालायचं आहे, निघायचं आहे. सगळं रेडी करून बसलोय. तर अरे पिक्चर चालू आहे तो आपला आदिपुरुष बघतोय. एडिटिंग मस्त केली, VFX मस्त. पण स्टोरी मला जसं आपण लहानपणी असून बघतो त्या टाईपची स्टोरी नाही आहे. फुल विचित्र आहे, पूर्ण वेगळंच करून. फक्त ह्याच्यामध्ये फक्त एवढंच सही वाटतं की बघण्यासारखी ॲनिमेशन बेस्ट आहेत आणि काय नाही. चला मग आता जरा बघतो त्याला फोन करून आणि तुम्हाला डायरेक्ट गाडीवरच भेटेल. म्हणून तो काय करतो तर त्याला भेटू. त्या गाडीवर पण एखादा काहीतरी बनवू. मी ड्रीमिंगच घेऊन चाललोय. चला बाय बाय. सो गाईज, आता आलोय बाईकवर. ऊन बघा काय झालंय. चांगलं आहे ऊन. पाऊस जरा कमी आहे, तर एवढं पण ऊन नको जायला हात काळे पडतील. तर आता चाललोय शुभमला भेटायला. सो सीन काय आहे की त्याला लावायचं मोबाईल माउंट. कधीपासून त्या पण चाललंय. त्याला वेळ भेटला आज, त्याने मला कॉल केला तर बोलला शूट पण करूया. तू त्या गाडीला आरवून पाहायला बसतं का नाही. कारण साईडला मोबाईल माउंट लावायला मला पण बरोबर नाही वाटत ते. तर हिला पण लावायचं, मला वेळ भेटू दे, नंतर लावायचे. आता आज नाही लावणं, नंतर लावेन. पण मधीच लावलं तर साईडला नाही लावणार. कारण मिडलला परफेक्ट असतो लावलं. कारण मिडलला कशी नजर जाते पटकन. साईडला रिस्क पण वाटतो मोबाईल पडायचा. मध्ये असेल तर कसा पडत नाही फोन लवकर, त्या हवा बिवा नाही लागत. बघू. तो निघालाय घरातून, तर किती वेळ लावतो काय माहिती. तर चाललोय गरम मसाल्याच्या इथे ऐरोलीत. बघू आता किती वेळ लावतो भाई. हे काय लावले वर. सो कमेंट नाही करत तुम्ही ब्लॉग मध्ये. काय कोण बघतंय काय समजेल तरी मला कसं चाललेत माझे ब्लॉग रिस्पॉन्स. हेल्मेट पण साफ करायचं. संडे होता तर सुट्टी आहे तरी हेल्मेट नाही साफ केलं यार. पॅडिंग काढून धुवायचं पण हेल्मेट वेळच नाही भेटत. एखादं लोक अजून हेल्मेट घ्यायला लागेल डेली यूज साठी मला वाटतं. साधं सिंपल 2 हेल्मेट पाहिजे. 2 होते पहिलं, एक तुटलं ना माझं. ते ऑलरेडी एक होतं ते हाय पडलंय घरात. त्याला फेविकेम शिकवायला लागेल मला वाटतं आता एक दिवस. ह्याच्या आधीच मी मला भेटायच्या ना आधीच सीन झाला की वॉलेट पण नाही आणलंय. इश्यू नाही, लायसन बिसन तर आहे डिजी लॉकर मध्ये, पण काही एवढा इश्यू नाही होत. पहिलं लायसन घेऊन फिरायचो. पहिलं नाही, मोबाईल जरा तो हे होता म्हणून. आयफोन कसा जरा बरा पडतो. सो आता बघूया किती वेळ लावतो हा यायला भाई. लवकर आला तर जरा बरं होईल. ते थांब शमण्या, आता आल्यावर बघतो किती वेळ लावतो. सो गाईज, आता गेलो होतो माउंट लावायला. तर माउंट काय बसला नाही. तर आता बसलोय गार्डनमध्ये शोरूम सोबत. म्हणजे माउंट होतं पण ते वेगळं होतं, ते R15 बसत नव्हतं. तर आता फोनवर बोलतोय. गार्डनमध्ये बसलोय. व्ह्यू बघा साईडचा.
गाडी तिथं लावली आहे, झूम करून दाखवतो. ही रेडवाली माझी, ही ब्ल्यूवाली R15 त्याची लावली शांततेपणे. तर बसलोय किती तासभर झाला इथे येऊन बसलोय. बघू आता थोड्या वेळाने निघेन. R15 पण चालू. आज R15 चालवायला भेटेल आपल्याला. तुझ्यावर पण एक दिवस कधीतरी ब्लॉग बनवू. आता मला थोड्या वेळाने गाडीवरच भेटेल. सो गाईज आता R15 वर डिस्प्ले बघा. तुली ह्याचं येईल का अँगल तेवढा? खाली घ्यायला लागेल वाटतं. अँगल परफेक्ट नाही ते गाड्यात मध्ये. वर सही आहे तर अँगल परफेक्ट करू. अजून अँगल मला करायला खाली. सो गाईज आता चेक करा अँगल परफेक्ट आहे का नाही. R15च्या हिशोबाने जरी आयडिया नाही. मिरर खोलू जरा. मिरर खोलून चालवायची सवय. न्यूटन खूप वाकायला लागते, एवढी सवय नाही गाडीवर. सो त्यामुळे जरा वेळ लागेल 1-2 मिनिटं. थोडं अनकम्फर्टेबल वाटते गाडी चालवायला आता. सो जास्तच करतो हल्ली. तर आता तरवर येऊ आपण. तर विषय आहे की आज बसत R15 वर बोला त्याला चावी दे बघू जरा कशी वाटते. खूप दिवस चालवली नव्हती म्हणून बोला R15 वर बनवूया. अरे काय नाही, एक वर पेन येते यार माझ्या. मला सवय नाही या गाड्या चालवायची. एवढं RC पेक्षा खतरनाक काही असेल. कॉन्सेट विन्सेट एकदम बहिणी व्यवस्थित ठेवलाय. काय अनकम्फर्टेबल वाटत नाही गाडीत. R15 ची पॉवर सांगायची काही गरज नाही मला, किती पॉवर आहे काय आहे. आता राईड मारायची होती, खूप दिवस R15 चालवली नव्हती म्हणून. सो म्हणून मी घेतली गाडी त्याकडनं मागून. मला पॉवर चेक करायची होती म्हणून, अशी जरा मजा घ्यायची होती R15 ची पण. जर कॉर्नर मारायला का भीती वाटते मला. चला इथून U-टर्न मारूया विदाउट पाय खाली डाऊन. थोडा वेळ लागेल बोललो ना मला, जास्त वेळ नाही लागणार. तर व्ह्यू कसा आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये एकदा सांगा फक्त, सही येतोय का नाही. आता मिरर खोलल्यापासून जरा यूज वाटते गाडी जरा याची याच्यामध्ये आपल्या अँगल. हा मिरर बंद करून जास्त आलो असं चालवतो खोलून काहीतरी. असं लोकल मध्ये मिरर बंद करून चालवतो गाडी. त्याची गाडी एकदम चकाचक असते. आणि माझी गाडी बघाल तर RS ची कंडिशन तर एकदम भंगार. माझी RS ठेवतो मी. मला पण आपल्यासारखीच आवड आहे माझ्यासारखी मोटो ब्लॉगिंगची. पण अजून हा का लास्ट मला अजून कळलं नाही. त्याला पण आवड आहे. आता बघा त्यांनी लावलंय पुढे ते वायझरला.
गोपुरासाठी ते सेट. तो काय करत नाही, काय त्याला लाज वाटते काय येतं काय माहिती. एकदम घाणेरडं पेन आलो मानेला, एकदम घाणेरडं पेन येत आहे. मान दुखायला लागली माझी सिरियसली. हात बीत पूर्ण जाम झाले यार. सर कौन है भाई? बुलेट वाले भाई. भाई ब्रो, त्याला सवय आहे म्हणून काय वाटत. माझ्या हातावर खूप पेन आला, घाणेरडा एकदम, एकदम घाणेरडावाला पेन आला. तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. सो गाईज आता बघा कॅमेरा लावून चेक करतोय. छोटा नाही, वर घ्या अजून. असा असा तिकडे तू तर चालू ऍक्टिव्हेट कर त्याला. ऍक्शन कॅमेरा कॅसॉन बघ. आता नाही अँगल अजून खाली घे. बघ अजून खाली एकदा बसून बघ, एकदा बसून बघ ना. बसायला इथं आला पाहिजे रे तू. इथं कुठं? हा आलो ना. हा दिसते ना. काम करतो का तू? काय हे काढ उलट उलट? हे काढतो का? चालू कर ना मग शूटिंग. नाही हातात देतो त्याला. आपण थोडी असलेली व्हिडिओ काढतोय बंद करत राहायला. असं बोलतोय ना. ते कुठं सेम परत आहे तसंच लावलं. नाही नाही आता उलट लावलं ना. हां आता हे वर येईल. आता येईल बघ परफेक्ट. बस नंतर टाईट कर. पहिला आता चेक कर. गाडी उभी करू दे मग समजेल. असं केल्यावरती दिसतं बरोबर. दिसतंय वाकणार असा एवढा. फेज गाडी काहीच नाही. गाडी दिसते ना पूर्ण अशी. हा गाडी म्हणजे तू बस मला समजेल. गाडी नाही दिसत रे. तू बस हो बघ बस. सरकव ना झालं इथे. आतून आहे ना ते. त्याला कनेक्ट करायला लागेल फोनला. मला पण नाही लागत नाही तिथे. टच पाहिजे काढून आणला पाहिजे तो. ह्याला मोबाईलला कनेक्ट करू ना. ठीक कर. कल सुबह पनवेल जाना है. बघा आता जबस तूच बस ना. कमीच बसू. बघ ना तरी मला अंदाज येईल ना. थोडा वर घे कॅमेरा. हा असं फक्त सरकवता येईल. अजून अजून हा आता येईल. एवढं काय एवढं ते मागचं फक्त येत आहे ना. तेवढंच आहे ना आणि काय नाही. ठीक आहे एवढं. एवढं ठीक आहे तुला. मागच्याला ठीक आहे. हा तिकडून जाताना दिसशील. जा एकदा चालू करून जाताना बघ. चालू ठेवानी जाऊन बघ एकदा. बघू का एकदा. जा डायरेक्ट घेऊनच जा. मी पण निघतो मग. चालू हेल्मेट घे. राऊंड मारून बघतोय. शूट करतोय. तर गाईस विषय की आता मी पण घरी चाललो आहे. मला एका ट्रायल मारून तो पण निघेल. तर आता मी पण घरी जातो. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच भेटतो अजून एक नवीन ब्लॉगमध्ये.
बाय बाय.